आजपासून गणेशोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे, कारण आज आम्ही करणार आहोत आमच्या आवडीचा बप्पा बुक. तसं तर आम्ही 15-20 दिवसापासूनच बप्पाचा शोध घेत होतो, पण आम्हाला मनासारखा काही बप्पा मिळत नव्हता. थोडं अंतर जास्त होतं, पण म्हटलं की आपण मागच्या वर्षी जिथे बुकिंग केलेलं खारघरमध्ये तिथेच जाऊयात. तिथे अगदी मातीच्या मूर्त्यांमध्ये 101 व्हरायटी होती, त्यामुळे दुपारचं मस्तपैकी जेवण वगैरे करून आम्ही निघालो होतो. आणि इथे आल्यानंतर प्रत्येक रूपामध्ये बप्पाला बघून इतकी मनाला भुरळ पडते की तिथून निघण्याचं काही मन होत नाही. एकापेक्षा एक जास्त असे भन्नाट स्टॉल इथे लागले होते. आणि बाप्पाचं रूप हे अगदी तुम्ही जे नाव घ्याल आणि त्या रूपात तुम्हाला इथे बाप्पा बघायला मिळेल. आणि विशेष म्हणजे मातीच्या मूर्त्यांमध्ये इतकं सुंदर रेखीव काम केलेलं होतं. आणि फक्त काम नाही बरं का, त्यांना सजवणं सुद्धा इतकं सुंदर केलेलं होतं की प्रत्येक बाप्पाकडे बघितल्यानंतर असं वाटत होतं की ह्या बाप्पाला आपल्या घरी यंदा घेऊन जावं का, किंवा ह्या बाप्पा आपल्यासंगच बोलतोय, इतकं भास व्हावा इतकं सुंदर यांनी इथे काम केलेलं होतं. म्हणूनच आम्ही अंतर जास्त होतं तरी सुद्धा आम्ही इथेच आलो होतो. जर तुम्ही जवळपासच्या एरियामध्ये राहत असाल तर तुम्ही सुद्धा इथे नक्की या. तुम्हाला खरंच खूप छान छान व्हरायटी बघायला मिळेल. तर आणि आपली गणपती बाप्पाची सिरीजसुद्धा सुरू आहे बरं का, त्याच्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो करायला अजिबात विसरू नका. बाप्पा बुकिंग करून घरी आल्यानंतर ना बघितलं तर मम्मीने मस्त अशी वडापावची तयारी केली होती. तिला माहिती की मला वडापाव तिच्या हातचे खूप आवडतात आणि त्यामुळे जेव्हा कधी मी जाते त्यावेळेस ही वडापाव नक्की करते. तर छान असं सगळ्यांनी एन्जॉय केलं. घरी पोहोचण्याच्या आधी म्हटलं चला मम्मी पप्पांना एकदा गाडीतून चक्कर मारून आणावी, कारण ते काय अजून गाडीमध्ये बसले नव्हते. मस्तपैकी चक्कर मारली. तर असा होता आजचा दिवस. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. बाय.